नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा इतिहास. बल सागर भारत हो हो विश्वात शोभनी राहो. महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंतःकरण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक. त्यांचे नाव पांडुरंग सदाशिव साने. जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालघट गावी झाला. आईंच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1928 साली त्यांनी विद्यार्थी मासिक सुरू केले. एकोणीसशे 42च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, सेवादलाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्यही केले. बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो या काव्यपंक्तींनी त्या काळात प्रेरणा निर्माण केली होती. ती कविता आजही तेवढीच परिणामकारक आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केले. त्यांनी 73 पुस्तके लिहिली. त्यांच्या अनेक कविता शाळांमधून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल 15 महिन्यांचा तुरुंगवासी भोगला. धन्यवाद. अधिक माहितीसाठी भेट द्या historicalmaharashtra.blogspot.in. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.